चला चला चला. या चल. हळू 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 हळू. पाणी पाणी पाणी. यस. तर शाण्यासारखं वागायचं, भांडाभांडी करायचं नाही आणि मजा मस्ती करायची. ओके. हा, तुम्ही नाही का तेच तेच बोलत असता आम्हाला होमवर्क नाही करायचंय, होमवर्क नाही करायचंय, तेव्हा बाबा शाळेत जायलाच पाहिजे. होमवर्क नाही गेलं तर नाही चालणार. नाही ना. पण मला हे कळत नाही, तुम्हाला शाळेत जायला का नाही आवडत? हा, बनी दादाला बघा. हा, त्याची नवीन शाळा आहे तरी तो किती उत्साहाने जातो रोज. काय बनी? हो, मला खूप आवडते शाळा. मग आणि तुम्हाला पण शाळा आवडायला पाहिजे ना. शाळेत कसं मित्र भेटतात, मस्ती करायला मिळते, गेम्स खेळायला मिळतात आणि टिफिन शेअर करायला मिळतं. आणि त्यासोबत थोडासा अभ्यास करायला लागला तर काय हरकत आहे? हा, मी पण आहे ना तुमच्या सोबत. ओ प्लीज, तू तर लांबच राहा. म्हणू दादाशी असं नाही बोलायचं. हा, आणि आता कटकट न करता शाळेत जायचं. चला चला चला. आमच्यासाठी एक गंमत तरी आणशील का? पण तुम्ही जर शाण्यासारख्या वागलात आणि भांडला नाहीत तर तुमच्या तिघांकरता मी गंमत घेऊ. ओके. चला चला पळा आता. बाय 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 बाय. डबा संपवा. चल. काय काय हळू 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 काय? बाबा, हवं तर तू गंमत नको आणूस. पण त्या बनीच्या आईला आपल्या रूम मध्ये, तिच्या रूम मध्ये जाऊ दे. ती काय लहान आहे का आमच्यासारखी? मग ती का तुझ्या बरोबर राहते? बाळा, ह्या मोठ्यांच्या गोष्टी असतात ना. काय? काय मी नंतर सांगेन तुला. ओके, आता शाळेत जा. चला 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 पळा 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 पळा. बाय. मुलींना अजून शाळेत जायला मजा येईल याकरता काय करू मला कळतच नाही. नाही म्हणजे मी खूप वेगवेगळ्या इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो पण काही उपयोग होताना दिसत नाहीये. काय करू शकतो मी? सांगा ना, तुम्हाला काही तुम्ही वसुंधरा. वसुंधरा, गाडी इथे. वसुंधरा, मी जाईन रिक्षाने. आकाश, अहो तू काय काय झालं? आपण प्लीज शांतपणे बोलूया का? आकाश, तुम्हाला कल्पना तरी आहे का की काय घडतंय आपल्याबद्दल? काल रात्री आय नो, मलाही थोडं, पण मी मुलांसमोर कसं बोलणार होतो आणि आई असं डायरेक्ट तुम्हाला रूम मध्ये घेऊन आली. मी का नाही बोलत आईशी तुम्ही? सुंदर, तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं नसेल तर आईशी बोलणं सोपं नाही आपल्या घरात. आणि तिच्या बाजूने विचार केला तर तिचं काही चुकीचं नाही. लग्नानंतर मुलाने आणि सुनेने एका रूम मध्ये राहणं ही काय फार मोठी अपेक्षा नाही. मी काय सांगू त्यांना? हा, की मला वसुंधरांसोबत एका रूम मध्ये नाही राहायचं असं सांगू? आकाशराव, त्यांची अपेक्षा फक्त आपण एका रूम मध्ये राहणं एवढीच नाहीये. एका मुलाला जन्माला घालणं ही सुद्धा अपेक्षा आहे त्यांची. आय नो. मग हेही पटतंय तुम्हाला? वसुंधरा, नाही, असं अजिबात नाहीये. मी स्वप्नातही चौथं मूल जन्माला घालण्याचा विचार करणार नाहीये. पण ही गोष्ट मी अशी पटकन आईला नाही सांगू शकत. ती दुखावेल.
इरावती जेव्हा गेली तेव्हा जेवढं दुःख मला झालं ना तितकंच दुःख आईला सुद्धा झालं. आमचा सुखाचा संसार पाहिलाय तिने. आमच्यासारखीच भविष्याची स्वप्न तिनेही रंगवली होती. आणि आता सुद्धा ती जे काही बळजबरीने करण्याचा प्रयत्न करते ना ते फक्त आपल्या भल्याकरता करण्याचा प्रयत्न करते. मग म्हणून मला तिला काही सांगता येत नाहीये. पण आकाशराव, अशाने आपल्यावरचं प्रेशर वाढणार आणि आपण का कोणाला खोट्या आशेवर ठेवायचं सांगा ना. जर आपल्याला त्यांचा निर्णय मान्य नसेल तर मग त्यांना आपला निर्णय मान्य करावाच लागेल. अजून तिसरा काय पर्याय आहे? मला माहिती आहे की आईला कधी ना कधी आपलं डिसिजन मान्य करावं लागणार आहे. पण त्याला थोडा वेळ लागेल, आईलाही आणि मलाही. असं तुम्ही काय विचार करताना मला कळतंय. पण तुम्ही प्लीज काळजी करू नका. तुम्हाला हवं तसंच होणार आहे. तुमचं काही चुकत नाहीये या सगळ्यामध्ये. आणि ट्रस्ट मी, या सगळ्या केऑस मध्ये मी बनीला सफर होऊ देणार नाही. माझ्यासाठी बनी तितकाच महत्वाचा आहे जितकं चिनवणी मन. तर तुम्ही प्लीज त्याची काळजी करू नका. आर वी गुड? ओके. सो रिक्षा थांबवू की गाडी चालेल? कुठे चाललास? क्लासरूम मध्ये. रियाली, मग आमच्या नोटबुक्स कोण देणार? अरे लवकर दे ना. कुठे होमवर्क? होमवर्क कुठे? नाही झालं. हो, ते जयश्री आजी आली होती ना, ती बेल काढत होती. तर नंतर मग चेतकीनी पण आल्या होत्या. मला माहिती होतं तू नाही करणार होमवर्क. ते मी करणार होतो. सकाळी करणार होतो ना मी. पण सकाळी पण मला टाइम नाही मिळालं. एकतर मी उशिरा उठलो, त्यात पण तयारी करण्यासाठी एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जायचं होतं. आता तुझ्या मेळाव्याला टीचर ओरडणार. आधी तरी सांगायचं ना. सॉरी. काय झालं? काही बोलायचंय का तुम्हाला? आईंना बोलायचं होतं काहीतरी. हो का? बोला. बसा. आई, मी पुन्हा काही महत्वाचं काम विसरलोय का? हो. आकाश आणि वसुंधरेच्या लग्नामध्ये मारे अगदी उत्साहाने केलं तुम्ही सगळं. पुढे काय? म्हणजे आम्ही मला नको का पाठवायला त्यांना? अच्छा, हे आमच्यापेक्षा तुमच्या आधी लक्षात यायला पाहिजे होतं. काय हे, हो की नाही ओवनचं? हा हा, हो म्हणजे बरोबर आहे. आता काय तोंड बघत बसलाय?
काय ते त्यांचं हनीमूनचं पॅकेज काय ते ठरवा. हो एवढंच आहे ना. डन. आई अहो खरं तर आम्हाला पाठवायचं होतं त्यांना हनीमूनला, पण लग्नानंतर ते असे वेगवेगळ्या खोलीत राहत होते म्हणून मग मी काही विषयच नाही काढला. आणि मुलं सुद्धा ऍडजस्ट होत होती ना त्यांच्यासोबत. त्या मुलांची फक्त कारण. मी काय म्हणते, तुम्ही सगळं ठरवून मोकळे व्हा. पण जोपर्यंत हे फायनल ठरत नाही तोपर्यंत आकाश आणि वसुंधरा दोघांनाही सांगायचं नाही, कळलं? नाही तर परत मुलांची कारण देतील ते. नाही नाही आई डोंट वरी. मी एक मिनिट, तू अजिबात काळजी करू नकोस. मी काय करतो माहितीये का, आता लॅपटॉप. अरे माझं काम अरे हे जास्त महत्वाचं आहे रे. थांब ना, आपण ना डिरेक्टली फ्लाइट्स त्यांच्या हॉटेलची बुकिंग करून टाकूया आणि तिकीट त्यांच्या हातात देऊ. मग कुठे पडणार मग ते? तू हुशारच आहेस रे तसा. आई पण त्यांना पाठवायचं कुठे? मला वाटतंय आपण जेजुरीला पाठवूया. हा म्हणसा. हो. जेजुरी? आई अगं ते हनीमूनला चाललंय, तीर्थयात्रेला नाही. मग तुम्ही ठरवा. पॅरिस? नाही ग्रीस ग्रीस. चालेल. ते कुठे आलं? ए बाबांनो जरा हळू हा. नाही बजेटचा पण विचार करा. कसं आहे अकाउंट मला हँडल करायचं असतं. असू देत. हा तू कर रे बुकिंग. मी सांगते, पृथ्वीच्या पाठीवरचं कुठलंही बुकिंग कर, त्यांना पाठवू आपण. हा ना. एनिवे त्यांना कुठे जास्त फिरायचंय. होय. काल जो होमवर्क दिलेला होता तो झालाय ना? व्हेरी गुड. स्वरा, शो मी युअर नोटबुक. व्हेरी गुड. आर्यन, शो मी युअर नोटबुक. चिन्मय, मृण्मय, शो मी युअर नोटबुक. स्टँड अप. एवढा वेळ लागतो का बुक काढायला? चला पटकन. हे काय आन्सर्स कुठे आहेत? ते आमच्या घरी खूप काम होतं. एक्सक्यूज मी, घरी काम होता म्हणून होमवर्क नाही केला? तुमच्या पॅरेंट्सना फोन करून विचारू का खरंच काम होतं का ते? सायलेन्स प्लीज. एकतर होमवर्क केला नाही आणि वरून खोटं बोलताय. व्हेरी डिसअपॉइंटिंग. त्यावेळेस मी तुमच्या पॅरेंट्सकडे कंप्लेंट करणार नाहीये, पण उद्या हाच एक्सरसाइज दोघींनी 3-3 वेळा करून आणायचा, कळलं? नाव सिट डाऊन. वसुंधरा, वसुंधरा, घर आलंय. हो सॉरी. आणि तुम्ही चिंता करू नका, मी बोलेन आईशी. फक्त योग्य वेळ होते. फक्त डोंट वरी, फार वेळ नाही जाणार. आणि तसंही आईलाही कळायला हवं की तिची नातवाची इच्छा आपल्याला पूर्ण करता येणार नाही. राग होईल, दुःख होईल, पण ऍटलीस्ट कुठं आशीवर तरी नाही राहणार.
मला ऑफिसला निघावं लागेल. हो मी पण काय बसू रे येते. दादा 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 बरं झालं सापडलास. सापडलो नाही, निघालो मी आता. कुठे? रोज सकाळी कुठे जातो मी? ऑफिसला. अरे ऑफिसला जाशील रे, चल ना, एक काम आहे, चल ना चल ना. कुठे काय? ते सांगतो ना मी, तू चल ना चल ना चल ना. अखिल मला खरंच उशीर झालाय, मला तर निघायला हवं. अरे दादा प्लीज ना खूप खूप महत्वाचं, प्लीज 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 चल चल. अरे अखिल नाही नाही चल भाई, चल चल चल. अरे पण काय झालं, मला सांगणार आहे का काय चाललंय ते? वहिनी वहिनी चल ना चल ना चल. अरे चल रे पण सांग मग. अखिल तू चल ना, प्रश्न विचारू नकोस. वहिनी चल 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 चल. तर गाईज, मी असं ऐकलंय की या 2 शेंडीवाल्या मुलींनी आज होमवर्कच नाही केलं. व्हेरी बॅड. तर या शाळेत फक्त टीचरच पनिश नाही करत, तर रॉकी पण करतो. Tell me guys, आपण त्यांना काय पनिशमेंट द्यायची? गुड आयडिया. तुम्ही दोघी मंकीच आहातच, आता मंकी सारखा डान्स पण करायचा. कम ऑन स्टार्ट. काय करू, जाऊ की नको जाऊ? नाहीतर परत त्या दोघी मला ओरडतील.